शिवसेनेचे काही वरिष्ठ हे भाजपच्या पेरोलवरती काम करत होते आणि त्याचा फटका शिवसेनेला देखील बसला आणि बहुजनलाही देखील बसला। नमस्कार, HP लाईव्हच्या या बातमीत आपलं स्वागत आहे। पुन्हा एकदा तुमच्याच भेटीला आलेलो आहे, कारण HP लाईव्हचं आणि माझं नातं वेगळं आहे। मी तुम्हाला सांगितलं होतं की 16 तारखेनंतर मी पुन्हा आपल्याला भेटायला येईल। निवडणुकीत छोट्याशा कारणावरून माझा पराभव झाला, निसटता पराभव झाला, पण तो पराभव मी स्वीकारलेला आहे आणि पुन्हा जोमाने कामाला लागेल। परंतु लोकांनी जे उत्स्फूर्त प्रेम दिलं, जवळपास 8000च्या आसपास मला मतं दिलेली आहे, त्या मतदारांचे आभार आणि ज्यांनी नाही मतं दिलेली आहेत त्यांचे देखील आभार। पण असो, आता आपण बातमीकडे वळणार आहोत। मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांना 65 नगरसेवक निवडून आणता आले, परंतु वसई विरारमध्ये युबीटीला म्हणजे उभाटा गटाला एकही नगरसेवक निवडून आला नाही, म्हणजे शून्य भोपळा इतकी मतं ह्या उभाटाला मिळालेली आहेत। पण यामागचं कारण नेमकं काय आहे हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला। त्यावेळी मिलिंद चव्हाण यांच्याशी आमचं बोलणं झालं आणि मिलिंद चव्हाण यांनी सांगितलं आहे की इकडचं पक्ष नेतृत्व जे आहे हे भाजपच्या दावणीला बांधलेलं आहे आणि भाजपच्या पेरोलवर जे आहेत की इकडचे लोक काम करतात, त्यामुळे उभाटाची अशी हालत झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी उभाटाच्या चांगल्या सीट आलेल्या आहेत, परंतु वसई विरार परिसरात त्यांना साधा खाता देखील उघडता आलेला नाही। एवढंच नाही तर हितेंद्र ठाकूर यांना युतीचा हात दिला होता आणि त्यावेळेला जर युती केली असती तर आज उभाटाचे जवळपास 8 ते 10 नगरसेवक महापालिकेत असले असते आणि महापालिकेचं हे चित्र जवळपास 100च्या आसपास बहुजन विकास आघाडी उभाटा यांच्या युतीने असलं असतं। परंतु इकडच्या नेत्यांच्या मनमानी कारभार आणि इतरच्या नेत्यांच्या या मानसिकतेमुळे अशी हार झाल्याचं मिलिंद चव्हाण यांनी सांगितलंय। एकीकडे त्यांनी उद्धव ठाकरे यांना विनंती केलेली आहे की तुम्ही स्वतः या ठिकाणी लक्ष द्या। जेव्हापासून पक्ष फुटलेला आहे तेव्हापासून वसई विरारचा शिवसैनिक हा तुमच्यासोबत आहे, परंतु इकडचे जे नेते आहेत हे तो भाजपच्या दावणीला बांधलेले आहेत, त्यामुळे तुम्ही लक्ष घाला अशी विनंती देखील मिलिंद चव्हाण यांनी केलेली आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये 3 ते 4 वर्षांनी पुन्हा एकदा खासदारकीच्या निवडणुका येतील, तेव्हा बहुजन विकास आघाडीला जे आहे की यांच्यासोबत जायचं की नाही हे देखील विचार करावा लागणार आहे। कारण तो बहुजन विकास आघाडीला जे 71 सीट मिळालेल्या आहेत, हाच आकडा 100पर्यंत गेला असता जर उभाटाने साथ दिली असती तर त्यांचे देखील नगरसेवक निवडून आले असते आणि बहुजन विकास आघाडीचा आकडा 100पणे गाठता आला असता। या संपूर्ण या निकालावर मिलिंद चव्हाण यांचं नेमकं म्हणणं काय आपण ऐकूयात। मी शिवसेनेचे जे वरिष्ठ आहेत, खास करून उद्धव साहेब, विनायक राऊत वगैरे नाही, बाकी कोणी नाही, फक्त उद्धवजींनी इथे फक्त लक्ष दिलं तर किंबहुना वसई तालुक्यामधली शिवसैनिक जे आहेत ते पुन्हा नव्याने जोमाने कामाला लागतील आणि कृपा करून इथे थोडं लक्ष द्या। पालघरमध्ये खास करून वसई विरारमध्ये ज्या वेळेला फूट पडली त्यावेळेला इकडचा शिवसैनिक हा जागेवरच होता आणि त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी करावं अशी माझी इच्छा आहे। हे बघा, एक गोष्ट मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, इकडचा शिवसैनिक जो आहे ना हा मुंबईमधून आलेला शिवसैनिक आहे, तो अतिशय प्रामाणिक आहे आणि ह्या प्रामाणिक शिवसैनिकाला जर तुम्ही योग्य दिशा दिली तर तो शिवसैनिक इथे नव्याने, संघटना जी आज तुम्हाला दिसत नाही आहे ती संघटना पुन्हा नव्या जोमाने इथे काम करेल असा मला पूर्ण आशावाद आहे। आणि मी शिवसैनिकांना आणि सगळे जे माझे शिवसैनिक बांधव आहे, भगिनींना, त्यांना सांगतोय निराश होऊ नका। एखादी सीट नाही लागली त्याला जबाबदार तुमचे जे नेते, तुम्ही जे म्हणवतात ते नेते जबाबदार आहे। आज आपल्यातल्या जर आपण 10-12 सीट जर घेतल्या असत्या बहुजन बरोबर युती करून तर आज आपल्यातले 8-9 उमेदवार नगरसेवक झाले असते। बहुजनचे काही नगरसेवक जे पडलेले आहेत ते देखील नगरसेवक झाले असते आणि सत्तेत आपण असलो असतो, परंतु आपले नेते विकले गेले आणि त्यांनी ज्या लोकांचा फायदा व्हायला पाहिजे त्यासाठी त्यांनी ते काम केलेलं आहे। त्याच्यामुळे शिवसैनिकांनी नव्या जोमाने काम करा। सामाजिक क्षेत्र 80% समाजकारण करा। लोक बघत असतात, काठावरती जे मतदार असतात ते तुम्हाला पाहत असतात की हा व्यक्ती काम करतो की नाही, आणि तीच जे काठावरची जे मतदार असतात तेच तुम्हाला मतदान करत असतात। त्याच्यामुळे नव्या जोमाने काम करा। तुम्ही लक्षात घ्या की युती करण्यासाठी जसे हितेंद्र ठाकूर इच्छुक होते तसे शिवसैनिक जे आहेत तळागाळातले ते देखील इच्छुक होते, काँग्रेसवाले देखील इच्छुक होते। तुम्ही विजय पाटील तर निवडणुकीमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात लढले, परंतु त्यांनी जाहीर याच्यामध्ये सांगितलं की जर भाजपला कुठेतरी शह द्यायचं असेल तर आपल्याला एकत्र येऊन काम करावं लागेल, निवडणुका लढवायला लागेल, आणि त्या बेसवरती ते लढले। त्यांनी शिटी निशाणी घेतली आणि जिंकूनही आले। परंतु आमचे जे काही नतद्रष्टे नेते आहेत वसई तालुक्यातले ते तर एकदम भाजपच्या पेरोलवरती काम करतात आहेत, हा एक माझा स्पष्ट आरोप आहे। जर तुम्हाला माहिती आहे की युती होणार, तुम्ही आजही हितेंद्र ठाकूर यांना विचारा की युतीचं जे सुरुवात झाली ती साधारणपणे निवडणूक सुरू होण्याच्या, म्हणजे ज्याविषयी डिक्लेअर झाली त्याच्या अगोदर एक 4-5-6 दिवसापूर्वी त्यांच्या बैठका सुरू झाल्या, परंतु यांनी शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण केला 3-4 महिन्यापासूनच की आपली युती होणार आहे। त्याच्यामुळे जे इच्छुकांची भाऊगर्दी एवढी झाली
की ज्यांनी कामही नाही केलेले ते देखील इच्छुक झाले. आणि जे खरोखरच जे हार्डकोर शिवसैनिक आहेत ते वारंवार चळवळ आंदोलन सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहे त्यांच्यावरती अन्याय झाला. जर तेवढ्या लोकांवरती जर कॉन्सन्ट्रेट केलं असतं पक्षाने, जे काय 5-6-10 होते आणि तेवढ्या सीट जर मागितल्या असत्या आपण, तर किंबहुना हितेंद्र ठाकूर तयार झाले असते. परंतु जे नेगोशिएशन करत होते त्यांच्याबद्दल हितेंद्र ठाकूर यांना साशंकता होती, त्यांच्याबद्दल संशय होता की हे लोक उद्या धनुष्य मशाल घेतील आणि परत भाजपला जाऊन मिळतील. कारण भाजपशी यांचे लागेबांधे होते, हितेंद्र ठाकूरांना माहिती होतं. त्या ठिकाणी नेगोशिएशनसाठी जर शिरीष चव्हाण, विनायक निकम, मिलिंद खानोलकर यासारखे मातब्बर नेते जर तिथे बसले असते तर 700-800 ऐवजी 10-12 सीट हितेंद्र ठाकूर द्यायला तयार होते. परंतु जे पुरुष मंडळी होते त्यांच्यावरती हितेंद्र ठाकूरांचा पूर्ण अविश्वास होता. म्हणून त्यांनी 7 लेडीज आणि 1 जेंट सांगितलं होतं. आणि या 7 लेडीजवर त्यांना भरोसा होता की किंबहुना जाणार नाही आणि पक्षाचं चिन्ह शिटी असेल तर कुठेच जाऊ शकत नाही. म्हणून त्यांनी शिटीसाठी अग्रेसर होते ते. कारण अविश्वास असल्याकारणाने त्यांची भूमिका त्यांच्या पक्षासाठी त्यांनी योग्य घेतली असं माझं मत आहे. पहिली गोष्ट अशी आहे की हे बघा, प्रत्येक आहे ना, जेव्हा A प्लॅन B प्लॅन हा तयार असतो, हे भाजपसाठी काम करतात. हे लोकसभेला हितेंद्र ठाकूर यांनी पाहिलं होतं. कारण ज्या अर्थी तुमचे वसईतले जे नेते आहेत ते भारतीय कामडीसाठी फिरलेच नाहीत, म्हणजे जिल्हा प्रमुखपासून खालपर्यंत. विधानसभेला तर आम्ही काँग्रेसला सीट देऊन त्या काँग्रेसवाल्यांनाही मदत नाही केली, ही वस्तुस्थिती आहे. मग हितेंद्र ठाकूर कशाला आगे प्रॉब्लेम स्वतःसाठी क्रिएट करतील? त्याच्यामुळे त्यांनी जे काय केलं ते ताक फुंकून पियाले ते. कारण त्यांना कल्पना होती की ही लोक ज्या पद्धतीचं राजकारण भाजपच्या फायद्यासाठी करत आहेत आणि तो भाजपचा फायदा झाला. आज तुम्ही जर संपूर्ण महानगरपालिका बघितली तर त्या महानगरपालिकेमध्ये ज्या ठिकाणी जे उमेदवार उभे राहिले त्यांना अगोदरच इच्छुक म्हणून ते पुढे आले होते. त्याच्यामुळे त्यांना मागे येताना पण 10 वेळा विचार करावा लागला. लक्षात घ्या, त्यांना असं वाटलं कुठेतरी युती होईल आणि आम्हाला नगरसेवकपद मिळेल. यांनी ज्या अर्थाने ही म्हणजे चालत्या ट्रेनमध्ये तुम्ही एकदम सगळेच जण चढायला जाल तर नाही चालत ना. त्यांचीही लोक आहेत, त्या लोकांनाही कुठेतरी सेट करावं लागेल. तुम्ही तुमची मागताना तुमची ताकद किती आहे तेही बघा. कारण तुम्ही 4-5 वर्षामध्ये तुम्ही काहीच काम केले नाही लोकांसाठी, हा माझा आरोप आहे. सर्वसामान्य शिवसैनिकांना तुम्ही कामच दिलं नाही, उपक्रमच दिले नाही, त्यांचा कार्य अहवालच घेतला नाही. बाळासाहेबांची शिकवण काय 80% समाजकारण. त्यांनी किती समाजकारण केलं 4-5 वर्षामध्ये? यांचे नेतृत्व गुण कुठे दिसले यांचे? ज्या अर्थी शिवसेना इथे वाढायला पाहिजे होती जोमाने, ते वाढली नाही. उद्धवजी एकटे कसे खिंड लढवतील इथे? उद्धवजी येणार आहेत का काम करायला? तुम्हाला इथे पदं दिलेली आहेत, तुम्ही पदाच्या अनुषंगाने इथे काम होणं गरजेचं आहे. तुम्ही ते काहीच काम करणार नाही आणि उमेदवारांची भावगर्दी तयार केली आणि सगळेच जण चढायला गेलात तिथे. आणि ते चढत असताना त्यांना कल्पना होती की एका ठिकाणी अशी भावगर्दी जमा करायची, उद्या जर युती नाही झाली म्हणजे आपल्याला जे अपेक्षित आहे, माझं तिकीट मला नाही मिळालं किंवा माझ्याबरोबर बसल्या त्याला नाही मिळालं, तर मग सगळ्या ठिकाणी उभे करा आणि बहुजनला त्याचा फायदा होऊ नये यासाठी भाजपला मदत करा. ही वस्तुस्थिती आहे. आणि या वस्तुस्थिती तुम्ही ही जी आहे ती महानगरपालिकेचे आकडे बघितले तर तुमच्या लक्षात येईल की आपण फायदा केला आहे, कोणाचा फायदा केला आहे, शत्रूचा फायदा केला आहे की मित्राचा फायदा केला आहे. लक्षात घ्या की ज्या वेळेला 2016ला मला उपप्रमुख पद मिळालं त्यावेळेला 48 तासामध्ये माझा राजीनामा घेतला गेला. कारण काय होतं की मिलिंद चव्हाण हा हितेंद्र ठाकूरांच्या जवळचा आहे असं त्यांचं म्हणणं होतं. माझे रिलेशन चांगले आहेत, माझे सगळे पक्षातल्या सगळ्या लोकांशी संबंध चांगले आहेत, आप्पांशी तर चांगलेच आहेत. पण याचा अर्थ असा नाही की माझा पक्ष मी दावणीला बांधला आहे. 1 वर्ष मी पक्षाच्या पदाशिवाय मी काम केलं. परंतु एके दिवशी हितेंद्र ठाकूर यांच्याशी माझी बोलणी झाली आणि मी एक पत्रकार परिषद घ्यायचं ठरवलं. आणि त्यावेळेला मी आप्पांना सांगितलं की आप्पा, एवढ्या वर्षामध्ये जी पक्षातली लोक आहेत त्यांची जी कामं अडली होती ती तुमच्याकडून मी करून घेतलेली आहेत. आणि अशा वेळेला या लोकांनी मला पदावरून 48 तासात मला राजीनामा द्यावा लागला. मी तरी देखील कुठच्या पक्षात गेलो नाही, मी इथेच आहे, इथेच काम करतो आहे. पक्षाचे जे 80% समाजकारण आहे ते पूर्णपणे मी पार पडतो आहे. तर त्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही यावं असे मी त्यांना विनंती केली. त्यांनी होकार दिला. तिथून तडक मी निघालो शिरीषदादांकडे आणि शिरीषदादांना सांगितलं की मी एक पत्रकार परिषद घेतो आहे आणि जे पक्षातली जी लोक आहेत, जे हितेंद्र ठाकूरांची कडून मी त्यांना कामं करून दिलेली आहेत, त्यांची पर्सनल कामं असतील किंवा इतर कोणती, ती सगळी मी चव्हाट्यावर आणणार. आणि ह्या लोकांनी मला 1 पैशाचा फायदा नाही झालेला आहे. पहिली गोष्ट, माझा कुठे स्टॉल नाही आहे. हितेंद्र ठाकूरांच्या समोर मी कुठे नगरसेवक आहे का, कुठे FSI घेतला आहे का,
किंवा कुठे स्टॉल टाकला आहे का, किंवा कुठच्या एखाद्या कार्यकर्त्यांनी सांगावं की कुठच्या इलेक्शनला मी हितेंद्र ठाकूरांना मदत करा असं सांगितलं आहे की. किंबहुना विवेक पंडित उभे असताना देखील 5,000चा पहिला निधी विवेक पंडितांना देणारा मिलिंद चव्हाण होता. ही देखील वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे आरोप करणारे आहेत ना, त्यांना एकदा उद्या जर नागडं करायचं ठरवलं ना मी, तर मला 10 मिनटं पण लागणार नाही. आणि हे सगळ्याच्या सगळं मी शिरीष चव्हाणांना नव्हे तर जाहीर सभेमध्ये सगळ्यांची नावं घेतलेली आहेत. त्याच्यामुळे कोण काय अफवा पसरवतोय ना, तो त्यासाठी माझ्यासाठी महत्त्वाचा नाही आहे. परंतु जे आरोप करतात आहेत त्यांनी यावं एकदा आणि सांगावं की मी पक्ष माझा बहुजनला दावणीला लावला आहे म्हणून. दूध का दूध पाणी का पाणी करू आपण. कोणी किती काय केलं, कोणाचे 80 लाख काढले, कोणाचे टेंडर घेतले, कोणाला कुठे कुणाचे ॲडमिशन केले आणि काय केले ते, हे सगळं हितेंद्र ठाकूरांनी माझ्या सांगण्यावर माझ्या विनंतीवरून केलेलं होतं. हे लोक नव्हते गेले होते. त्याच्यामुळे यांनी माझ्यावरती आरोप करूच नये. मी ज्या वेळेला ठरवेल ना त्यावेळेला पक्षातल्या सगळ्या नेते जे आहेत ते स्वतःला सो कॉल्ड शिवसैनिक म्हणतात त्या सगळ्यांना रस्त्यावरती आणेल मी.